माजी उपसरपंच गोविंद बर्गे गोळीबार प्रकरणी एक अपडेट समोर आली आहे। गोविंद बर्गेंनी स्वतःवरच गोळ्या झाडून आत्महत्या केली, परंतु या आत्महत्येसाठी वापरलेलं पिस्तूल बर्गेंचं नाहीये अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। पण मग हे पिस्तूल नेमकं कुणाचं, यावर आता पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे। गोविंद बर्गे यांनी गोळी झाडून ज्या पिस्तुलीनं आत्महत्या केली ते पिस्तूल गोविंद बर्गेंचं नसल्याचं समोर आलंय। मग ते पिस्तूल कुणाचं आहे याचा पोलीस तपास करतात। बीडमधील गेवराई येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी एका नर्तिकेच्या नादात आपला जीव दिला। पूजा गायकवाड असं त्या नर्तिकेचं नाव असून पोलिसांनी तिला अटक केली होती। आता तिच्या बँक खात्यांची तपासणी करण्यासाठी तिच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात येणार आहे। त्यामुळे बँक स्टेटमेंटवरून पूजा आणि गोविंद बर्गे यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।